प्रशांत कोरटकरशी संबंधित आहे। इतके दिवस तो मी नव्हेच म्हणणाऱ्या कोरटकरनं पोलिसी खाक्या दाखवताच आपला गुन्हा कबूल केलाय। इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकीचा फोन आपणच केला होता आणि मोबाईलमधला डेटा सुद्धा आपणच डिलीट केला अशी कबुली कोरटकरनं दिली आहे। अटक टाळण्यासाठी आपण हैदराबाद मार्गे चेन्नईला जाण्याच्या तयारीत होतो असं कोरटकरनं पोलिसांना सांगितलं। दरम्यान फॉरेन्सिक पथकानं बुधवारी प्रशांत कोरटकरच्या आवाजाचे नमुने घेतले। त्याचा अहवाल येत्या 4 ते 5 दिवसात येण्याची शक्यता आहे। इंद्रजीत सावंत आणि प्रशांत कोरटकर यांच्यातील संभाषणाचं विश्लेषण फॉरेन्सिक टीमकडनं केलं जाईल। त्यासाठी इंद्रजीत सावंत यांच्या आवाजाचेही नमुने पोलिसांनी जमा केलेत। जो कोणी दोषी असेल त्याला पकडून त्यांनी गुन्हा कबूल केलेला असेल तर पुढं तशा पद्धतीनं केस ही कागदपत्र तयार केली जातील, न्याय व्यवस्थेच्या समोर मांडली जातील आणि दोषी असेल त्याला शासन केलं जाईल।